वरती न थांबता 28 तारखेला पुन्हा हं. 28 तारखेला पुन्हा मी आमचे रायगड जिल्ह्यातले जे मुलं आहेत, त्या मुलांना फोन केला, की आपण हं. बरेश्वर साहेबांना भेटा आणि त्यांना हं. विनंती करा, की हं. 2 दिवसात तुम्ही निघते असं सांगितलं होता. तर आता पुढे हं. काय? तर हं. ह्या गोष्टीनंतर त्यावेळेस त्यांनी सांगितलं, की 2 दिवसामध्ये त्या ठिकाणी गेल्यानंतर तेथील जी परिस्थिती निर्माण झाली, या परिस्थितीमध्ये तिथं त्यांनी बाईट वगैरे दिल्या, की "बाबा तुम्ही कुठलंही आंदोलन करू नका. तुम्हाला काही करायची गरज नाहीये." मी 4 तारखेपर्यंत 4 तारखेपर्यंत तुम्हाला हं. 100% जे-आर निघेल आणि तुमचं काम होऊन जाईल. मग 4 तारखेपर्यंत मी सांगू इच्छितो, की 3 तारखेला आझाद मैदानावरती आंदोलन होतं. मग मी 4 तारीख का निवडली? 4 तारीख निवडण्याचं कारण काय होतं? तर 4 तारीख निवडण्याचं कारण असं होतं, की 4 तारखेला पर्यंत माननीय बरेश्वर गोगावले साहेब यांनी मुदत दिली होती. म्हणून आम्ही 4 तारखेला सायंकाळी 5 वाजता का निघालो? याचं कारणच ते होतं. आणि 5 तारखेला आम्ही अ, संध्याकाळी तिथून देहूवरून सुटण्याचं कारणच ते होतं. तुम्हाला मी त्याचं रेकॉर्डिंग दाखवतो. माझ्याकडे रेकॉर्डिंग देखील आहे त्यांचं. त्यांनी बाईट पाठवून दिली होती. त्या बाईटमध्ये तेवढ्यावरती न थांबता पुन्हा आम्ही 19 तारखेला मुंबईला त्यांनी सांगितलं, की "ठीक आहे, काही हरकत नाही." पण त्यानंतर पुन्हा मी 19 तारखेला परत साहेब मुंबईला गेलो होतो. त्यावेळेस मी त्यांना फोन लावला, भेटण्यासाठी गेलो होतो. त्यावेळेस त्यांचं रेकॉर्डिंग आहे. हो, हो. नाही. म्हणजे नाही, माझ्याकडे सगळी डाटा पारदर्शकतेसाठी सगळं रेकॉर्डिंग माझ्याकडे आहे आणि त्यानंतर पुन्हा 4 तारखेपर्यंत वाट बघितली आणि मग मुंबईच्या दिशेने निघालो. त्यांच्यावरती सातत्यपूर्वक प्रेशर टाकण्याचं काम माझं चालू होतं. वैयक्तिक माझे संबंध असल्यामुळं किंवा वैयक्तिक आमचे प्रेम असल्यामुळं. त्यामुळे त्यांना वाटत होतं, की बाबांना त्रास होऊ नये म्हणून त्यांनी जो निर्णय घेतला आणि त्यानंतर आम्हाला वाटत गेल्यानंतर सांगितलं, की "बाबा तुम्हाला मी सांगितलं होतं 4 तारखेला तुम्ही निघू नका. काही करायची गरज नाही. तरी देखील तुम्ही निघाले, दिंडी काढली. मला सांगितले का नाही?" म्हटलं, "साहेब तुम्ही आता ही मुलं माझी मुलांचा माझा विश्वास आहे. पण एका गावातले नाही, एका घरामध्ये 4 माणसं राहू शकत नाहीत. पण इथं तर 36 जिल्ह्यातली मुलं आहेत आणि हे कसं बसतील? तर शक्यच नाही." म्हटलं, "साहेब मला काढणं गरजेचं आहे. तुम्ही म्हणताय तर मी थांबतो." मी थांबलो वाटेमध्ये आणि थांबल्यानंतर त्या ठिकाणी त्यांनी परत पाठपुरावा चालू केला. एकनाथ शिंदे साहेबांच्या पाठीमागे लागले. स्वतः फाईल घेऊन माननीय बरेचसे गोगावले साहेब फिरले साहेब. त्याचे फोटो मला त्यांच्या पीएने पाठवून दिलेले आहेत. आणि त्यांनी सांगितले, की आता 12 वाजता तुमचे जी-आर निघेल, काळजी करू नका. सकाळपारी 12 वाजता सांगितल्याप्रमाणे जी-आर निघाला. ही सगळी स्टोरी झाली त्याची. म्हणजे एका मंत्री महोदयाला भेटण्यासाठी 5 महिन्यात जी-आर निघण्यासाठी नुसतं पायी दिंडी गेल्यानंतर जी-आर निघालेला नाही. त्यासाठी जानेवारी महिन्याच्या 26 जानेवारी पासून ते 4 मार्च पर्यंत 4 मार्च पर्यंत संघर्ष करावा लागला साहेब. त्यानंतर कुठेतरी ह्या जी-आरचं आपल्या हातात पडलेलं आहे. एवढं काही लगेच पडलेलं नाहीये. आणि आता माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे आज पुन्हा वाक्य ते बोललेलं आहे, मी तुम्हाला परवा पण सांगितलं की ते मुदत वाढवून देणार नाहीत साहेब. आपले वैयक्तिक विवाह बोलणं होत होतं, की आता जे चालू आहे याच्यामध्ये आपल्या पदरात काही पडणार नाही. पण आता मुलांची भावना आहे आणि ते विकत भांडणं कोण घ्यायचं? मी 100 वेळा तुम्हाला सांगितलं, की साहेबाच्या पुढे गाडोच्या पाठीमागे कधी जायचं नसतं. गाड्या पाठीमागे लाथ मारतं. साहेबाच्या पुढे गेलं तर काम सांगतं. तर त्यामुळे त्या भानगडीत न पडता आपण त्या ठिकाणी संयमी आणि शांत पद्धतीने मग दूध अभिषेक का केला मी? तर मला माहित होतं, की ते मुदत वाढवून देणार नाहीयेत. यांच्या आंदोलनामध्ये किंवा तुम्ही आंदोलन किती केल्यानंतर ते मुदत वाढवून देतील, हे तिथं नव्हतं. म्हणून आपण त्याचं स्वागत केलं साहेब. स्वागत करण्यापाठीमागचंच कारण ते होतं. ह्याचं वेगळं कारण काहीच नव्हतं ना. मोठापणा किंवा प्रसिद्धी किंवा बाकी गोष्टी हे काही नव्हतं त्याच्या पाठीमागचं. आता काय झालं? आता काय झालं सांगा तुम्हीच? मी दुधाभिषेक केलं, ते मी त्यांच्यापर्यंत जाण्यासाठी मी साधन बघत होतो ना. साहेब आमचं दुधाभिषेक केलाय, मी तुमचं स्वागत केलंय बघा. पण साहेब या मुलांचा प्रश्न आहे. यांना पुढे 5-12 महिन्यानंतर आपण त्यांच्यासंग विचार-विनिमयासाठी अर्धा तासाची वेळ जी आहे, ती कुठल्या माध्यमातून होईल? ते फक्त नुसताच कार्यकर्ते म्हणून बघतील का? किंवा एखादा माणूस निवेदन देतो, तो निवेदन घेतात समाधानासाठी आणि बाजूला पेयकडे टाकून देतात. तसं मला बैठक मी आत्तापर्यंत सांगितली तसं होणार नाहीये. जी व्यक्ती
जी व्यक्ती माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना चांगलं मानते किंवा जी व्यक्ती देवेंद्र फडणवीस साहेब